नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नितीन स्टडी पॉइंट यूट्यूब चॅनलवर। आज आपण पोलीस भरतीला वारंवार विचारले जाणारे प्रश्न घेणार आहोत। टोटल 30 प्रश्न प्लस प्रश्नांचे स्पष्टीकरण पण या व्हिडिओमध्ये च्या माध्यमातून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला जर या सर्व प्रश्नांचे उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदात आन्सर कमेंट करून द्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 1 बघा, महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे स्थापना दिवस डॅश या तारखेला साजरा केला जातो। प्रश्न बघा काय मित्रांनो, पोलिसांचा रेजिंग डे किंवा स्थापना दिवस, त्याला स्थापना दिवस असे म्हटले जाते। स्थापना दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? मित्रांनो, याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 2 जानेवारी। 2 जानेवारी हा पोलीस रेजिंग डे किंवा स्थापना दिवस म्हणून या तारखेला साजरा केला जातो। मित्रांनो, आपण थोडीशी याची माहिती बघूया। 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची पुनर्रचना होऊन स्थापना झाली। 2 जानेवारी 1961 रोजी तेव्हाचे पंतप्रधान यांनी महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज प्रदान केला। 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन किंवा रेजिंग डे म्हणून साजरा केला जातो आणि 2 जानेवारी रेजिंग डे किंवा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो आणि 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो, हे पण लक्षात ठेवा मित्रांनो। प्रश्न क्रमांक 2 बघा, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? प्रश्न काय आहे मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे? याचा राईट आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मुंबई। मुंबई हे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय आहे। महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय मुंबई येथे आहे। राज्याचे पोलीस महासंचालक मुख्यालयातून आपले कामकाज पाहतात। प्रश्न क्रमांक 3 बघा, राज्य पोलीस दलाचे डॅश हे नियतकालिक मूळपत्रक आहे। काय प्रश्न आहे? राज्य पोलीस दलाचे डॅश हे नियतकालिक मूळपत्रक आहे। याचा राईट आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 दक्षता। दक्षता हे राज्याचे पोलीस दलाचे नियतकालिक मूळपत्रक आहे। थोडी माहिती बघूया। राज्य पोलीस दलाचे नियतकालिक दक्षता हे मूळपत्रक आहे। ते दर महिन्याला प्रसिद्ध होणारे मासिक आहे। राज्य पोलीस दलाचे ब्रीदवाक्य सदरक्षण खलनिर्णय हे आहे। महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 नुसार राज्याचे पोलीस प्रशासन काम करते, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 4 बघा, राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे मित्रांनो? याचं राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 भोगावती नदी। भोगावती नदीवर राधानगरी धरण हे आहे। भोगावती ही नदी महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातून वाहते। भोगावती नदी धाराशिव किंवा उगम पावते। धाराशिव येथे उगम पावते। राधानगरी हे धरण भोगावती नदीवर आहे, जे शेतीला पाणी पुरवण्यासाठी व वीज निर्मिती करण्यासाठी वापरले जाते। भोगावती नदी धाराशिव येथे उगम पावते। प्रश्न क्रमांक 5 बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ डॅश येथे आहे। काय मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ डॅश येथे आहे, म्हणजे कोणत्या ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ? पर्याय क्रमांक 2 लोणेर। लोणेर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आहे। थोडी माहिती बघूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ हे रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात आहे। बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना इसवी सन 1989 साली झाली। हे विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी लोणेर गावात बसलेले आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, त्र्यंबक येथे कोणत्या नदीचा उगम झाला आहे? प्रश्न काय मित्रांनो, त्र्यंबक येथे कोणत्या नदीचा उगम झाला आहे? याचा राईट आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 गोदावरी। गोदावरी नदीचा उगम त्र्यंबक या ठिकाणी झाला आहे, किंवा असंही म्हणू शकतो त्र्यंबक या ठिकाणी
गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर या सर्व प्रश्नांचे उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदात आन्सर कमेंट करून द्यायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थोडी माहिती बघूया या प्रश्नावरती. गोदावरी नदीचा उगम नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून होतो. या नदीला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते. गोदावरी नदीची लांबी 1465 किलोमीटर इतकी आहे. गोदावरी नदी ही भारतातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे. साधारणतः आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्र जवळ बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशात मिळते. गोदावरी नदीची प्रमुख उपनद्या प्रवरा, पूर्णा, मांजरा, पेनगंगा, वर्धा, वेनगंगा, प्राणहित, वेनगंगा, पेनगंगा, वर्धा यांचा एकत्रित प्रवाह होतो आणि इंद्रावती, मन्नेर आणि साबरी यांचा समावेश होतो. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबक या ठिकाणी होतो. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. पोलीस भरतीला वारंवार नेहमी विचारला जाणारा 20 पेक्षा अधिक वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सरन्यायाधीश. सरन्यायाधीश हे भारताच्या राष्ट्रपतींना गोपनीयतेची शपथ देतात. प्रश्न क्रमांक 8 बघा. नगर परिषदचे प्रशासन कोण चालवतात? प्रश्न काय मित्रांनो? नगर परिषदचे प्रशासन कोण चालवतात? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मुख्य अधिकारी. मुख्य अधिकारी हे नगर परिषदचे प्रशासन चालवतात. प्रश्न क्रमांक 9 बघा. मूळ संविधानामध्ये किती कलमे होती? प्रश्न काय मित्रांनो? मूळ संविधानामध्ये किती कलमे होती? याचा राईट आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 395. 395 मूळ संविधानामध्ये कलमे होती. मूळ भारतीय राज्यघटनेत 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूचित होत्या. या मूळ राज्यघटनेत नंतर अनेक सुधारणा झाल्या असून सध्याच्या स्थितीला कलमांची संख्या वाढली आहे. तरीही मूळ भाग आणि अनुसूचित संख्या कायम आहे. नंतरच्या घटना दुरुस्तीमुळे कलमांची संख्या 448 पर्यंत वाढली आहे. त्यामुळे आता राज्यघटनेमध्ये 448 कलमे आणि 12 अनुसूचित आहेत. हेही लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 बघा. ग्रामसेवकाची नेमणूक कोण करते? प्रश्न काय आहे? ग्रामसेवकाची नेमणूक कोण करते मित्रांनो? याचा राईट आन्सर पर्याय क्रमांक 1 जिल्हा प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामसेवकाची नेमणूक करतात. प्रश्न क्रमांक 11 बघा. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज डॅश या दिवशी प्रदान केला. काय प्रश्न? पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज कोणत्या दिवशी प्रदान केला असं त्यांना? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 जानेवारी 1961. 2 जानेवारी 1961 रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज या दिवशी प्रदान केला. 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची अधिकृत स्थापना झाली. महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज त्या दिवशी पंडित नेहरू यांनी प्रदान केला. 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस किंवा रेझिंग डे म्हणूनही साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 12 बघा. भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते? प्रश्न काय? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्याच्या एक उच्च न्यायालय असतं? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 214. 214 हे भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार प्रत्येक घटक एक उच्च न्यायालय असते. प्रश्न क्रमांक 13 बघा. कलम 52 भारताचे घटनात्मक प्रमुख कोण आहे? म्हणजे कलम 52 नुसार भारताचे घटनात्मक प्रमुख कोण आहेत? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती. राष्ट्रपती हे कलम 52 नुसार भारताचे घटनात्मक प्रमुख आहेत.
प्रश्न क्रमांक 14 बघा. महाराष्ट्र पोलीस ध्वजातील डॅश या पारंपरिक चिन्ह आहे. काय प्रश्न? महाराष्ट्र पोलीस ध्वजातील डॅश हे पारंपरिक चिन्ह आहे. याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 पंचकोनी तारा. पंचकोनी तारा हे महाराष्ट्र पोलीस ध्वजातील हे पारंपरिक चिन्ह आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 1961 साली पंडित नेहरूंनी महाराष्ट्र पोलिसांना ध्वज सोपवला. भारताचा झेंडा महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा एकमेकांना छेदतात. यात पंचकोनी चिन्ह आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा. सध्याचे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? प्रश्न काय मित्रांनो? सध्याचे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी हे सध्याच्या नीती आयोगाचे अध्यक्ष आहे. मित्रांनो आपण या प्रश्नावर थोडे प्रश्न घेऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन इंडिया ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. श्री सुमन बेरी सध्या नीती आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. नीती आयोग 2025 चे CEO BOR सुभद्रा हे आहे. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झाली. नरेंद्र मोदी भारताचे 15वे पंतप्रधान आहेत. प्रश्न क्रमांक 16 बघा. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे मित्रांनो? याचा राईट आन्सर पर्याय क्रमांक 3 नाशिक. नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे. आपण याची थोडक्यात माहिती बघूया. नाशिक येथे त्र्यंबक रोड येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे. येथे पोलीस उपनिरीक्षक व पोलीस उपअधीक्षक यांना नियमित प्रशिक्षण दिले जाते. तसेच पोलीस खात्यातील विविध वर्गाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्याचे महत्त्वाचे केंद्र आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीची स्थापना 1906 साली पुणे येथे पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाच्या रूपांतरात झाली, जी 1909 मध्ये नाशिक येथे स्थलांतरित झाली. पुढे 1990 मध्ये या पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाला अकादमी दर्जा देऊन त्यांचे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी असे नामकरण करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे सध्याचे मुख्यालय नाशिक येथे आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा. कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? प्रश्न काय मित्रांनो? कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केली जाते? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 42 ही घटना दुरुस्ती मिनी घटना म्हणून केली जाते. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 18 बघा. भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? प्रश्न काय मित्रांनो? भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 1993. 1993 साली भारतीय राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना या वर्षी झाली. 1993 या साली. प्रश्न क्रमांक 19 बघा. महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? प्रश्न काय मित्रांनो? महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 पुणे. महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र पुणे या शहरात आहे. पोलीस संशोधन केंद्र CPR ही संस्था पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ आहे. पोलीस खात्याविषयी विविध प्रकारचे संशोधन ही संस्था करते. प्रश्न क्रमांक 20 बघा. पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो? प्रश्न काय मित्रांनो? पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 महसूल विभाग. महसूल विभाग पोलीस पाटलांची नेमणूक करतात.
प्रश्न क्रमांक 21 बघा, IPC म्हणजे काय? प्रश्न काय विचारतो आपल्याला, IPC म्हणजे काय? याचे राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 भारतीय दंड संहिता. IPC म्हणजे भारतीय दंड संहिता. प्रश्न क्रमांक 22 बघा, भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी स्थापित झाला किंवा कोणत्या वर्षी स्थापना झाली? याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 1861. भारतीय पोलीस कायदा 1861 या वर्षी आला. प्रश्न क्रमांक 23 बघा, भारताचे डॅश हे सर्व संरक्षण सेना दलाचे प्रमुख असतात. प्रश्न काय मित्रांनो, भारताचे डॅश हे सर्व संरक्षण सेना दलाचे प्रमुख असतात. याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती. राष्ट्रपती हे भारताचे हे सर्व संरक्षण सेना दलाचे प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 24 बघा, लोकायुक्त हे पद काय? प्रश्न, लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 1972. 1972 रोजी लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात आले. प्रश्न क्रमांक 25 बघा, भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? प्रश्न काय मित्रांनो, भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू झाला? याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 2005 साली. 2005 साली भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम या 2005 साली लागू झाला. प्रश्न क्रमांक 26 बघा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? प्रश्न काय मित्रांनो, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? याचे राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 जिल्हा अधिकारी. जिल्हा अधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्राधिकरणाचे अधिकारी असतात. प्रश्न क्रमांक 27 बघा, लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? प्रश्न काय, लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 25. 25 हे लोकसभेचे सदस्य होण्यासाठी 25 हे वय असावे. प्रश्न क्रमांक 28 बघा, लाल बहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळास डॅश असे म्हणतात. काय प्रश्न, लाल बहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळात डॅश असे म्हटतात. याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 विजय घाट. विजय घाट हे लाल बहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळ आहे. लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळ विजय घाट असे म्हणतात. 1964 ते 1966 या काळात ते भारताचे दुसरे पंतप्रधान होते. 1965 साली पाकिस्तानासोबत युद्धात विजयी हरित क्रांतीची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 29 बघा, जय जवान जय किसान हा महान घोषणेचे जनक खालीलपैकी कोण आहे? प्रश्न काय मित्रांनो, जय जवान जय किसान या महान घोषणेचे जनक खालीलपैकी कोण आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री हे जय जवान जय किसान या घोषणेचे जनक आहेत. 1965 च्या भारत पाकिस्तान युद्ध दरम्यान शास्त्रीजींनी जय जवान जय किसान सुप्रसिद्ध घोषणा दिली होती, जेणेकरून महत्त्वपूर्ण युद्ध आणि अन्नधान्याच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर सैनिक आणि शेतकऱ्यांचे मनोगत वाढेल. प्रश्न क्रमांक 30 बघा, गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? प्रश्न काय मित्रांनो, गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले. महात्मा फुले हे गुलामगिरी हे पुस्तक यांनी लिहिलेले आहे. गुलामगिरी 1873. फुलेंनी हा ग्रंथ अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या जनतेस अर्पण केला. फुले अब्राहिम लिंकनमुळे प्रेरित झाले होते. यात एकूण 16 प्रकरणे असून शूद्र हे
पुरोहित क्षत्रिय होते असा सिद्धांत त्यांनी मांडला. तोच पुढे आंबेडकरांनी हू व्हेरी शूद्रन्स या पुस्तकात मांडला.